हा सर, आपलं काय विषय? हा विषय असा आहे की 24 ऑगस्ट 2025 रोजी पाथरी पोलीस स्टेशन मध्ये मी एक जनावर प्रभाकर बालाजी उदावंत आणि पिंटू कदम या दोन इस्मांनी माझ्यावर हमला केला होता, म्हणून मी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार मी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार वाघमारे साहेब हे त्या अॅट्रॉसिटी ऍक्ट मधले आयो आहेत, ते त्यांनी तपास चुकीच्या पद्धतीने केला. घटनास्थळी जाऊन त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले नाहीत आणि आरोपीला बोलवून त्यांनी चेहरापट्टी करून, काय म्हणतात ते अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये चेहरापट्टी करून काय नोटीस देऊन त्याला जामीन पोलीस स्टेशनमध्येच दिला, जे की कायद्याला धरून नाही. हे कायदा केंद्र सरकारने बनविलेला कायदा आहे. या कायद्यामध्ये राज्य सरकारच काय कुणीच कुठल्या प्रकारचा बदल करू शकत नाहीत. परंतु DYSP साहेबांचं म्हणणं असं आहे की मला शासनाने पॉवर दिलेली आहेत की मी इथंच त्यांना जामीन देऊ शकतो. त्यामुळं मी हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल केलेली आहे. ते रीट याचिका याच्यासाठी आहे की यांना संबंधित विभागाला बोलवून घ्यावा हायकोर्टाने आणि त्यांना विचारावं की तुम्हाला कोणते पॉवर आहेत, कोणत्या कलमान्वये तुम्ही जामीन दिलाय, कोणी तुम्हाला पॉवर दिलेत, हे हायकोर्ट त्यांना विचारीन. म्हणून मी रीट याचिका दाखल केली आहे, जेणेकरून मराठवाड्यातील महाराष्ट्रातील अनेक अशा ठिकाणी अशा घटना घडू नयेत, या घटनांना आळा बसेल या रीट याचिकेमुळे. घटना कुठे घडली? ही घटना पाथरी शहरामध्ये घडली. ही घटना वरद हॉस्पिटलच्या समोर घडलेली आहे. किती वर्ष झाली? ही 24 ऑगस्ट 2025 रोजी घटना घडलेली आणि हिची चार्जशीट सेशन कोर्टामध्ये गेलेली आहे. सेशन ट्रायल केस आहे ही. सेशन कोर्टामध्ये ज्यावेळेस आरोपी जामीन दाखल करतो त्यावेळेस जज, सेशन कोर्टाचे जज देखील फिर्यादीला नोटीस देऊन विचारतात की या आरोपीला जामीन द्यायचा का नाही. परंतु हे जे DYSP आहेत, हे DYSP यांनी मला विचारलं नाही, काही नाही विचारणी. जे प्रभाकर उदावंत जे आहेत त्यांच्याकडं माझे प्लॉटचे पैसे होते, त्यांनी मला इसार पावती करून दिली होती एका प्लॉटची आणि मी त्यांना फोनवर वारंवार विचारणा करीत होतो की बाबा तुम्ही इसार पावती करून दिलेली आहे, ती इसार पावती करून दिलेली आहे आणि बाकीची रक्कम घेऊन मला रजिस्ट्री करून द्या आणि माझं प्लॉट माझ्या ताब्यात द्या. तर ते मला फोनवर टाळाटाळ करीत होते आणि योगायोगा मला ते भेटले. तर मी त्यांना विचारपूस करू लागलो तर त्यांनी मला म्हणले, अरे काय कसे तरी तुझे पैसे, तुला पैसे बी देत नाहीत आता आणि तुला प्लॉट बी घेत नाहीत, मागच्या हे लय भाजले म्हणले आता हे. म्हणून असं त्या दोघा तिघांनी मिळून मला त्या ठिकाणी मारलं. म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर फिर्याद देण्यासाठी आलो आणि फिर्याद दाखल केली. परंतु 2 दिवस त्यांनी माझी फिर्याद घेतली नाही. मी परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 दिवस ॲडमिट होतो. माझ्या छातीत, पोटात बुक्क्या मारल्या, माझ्या लिव्हरवर बुक्क्या मारल्या त्यांनी. म्हणून म्हणजे मी 2 दिवस ट्रीटमेंट घेतलं परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलला. या प्रकरणामध्ये मला जर न्याय नाही मिळाला तर मी मंत्रालयासमोर भविष्यात आमरण उपोषण करणार आहे. आणि या रीट याचिकेमध्येच मी गृह मंत्रालयाचे जे सचिव आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांचे, त्यांच्या सचिवाला सुद्धा देखील मी या प्रकरणामध्ये पार्टी केलेला आहे. तर हायकोर्ट त्यांना सुद्धा बोलून घेणार आहे आणि SP साहेब परभणीचे यांना देखील मी पार्टी केलेलं आहे, त्यांना देखील हायकोर्ट बोलून घेणार आहे. मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.